निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि निवडणुकीचा कल जाणून घेणाऱ्या पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अशातच आर्वी जिल्हा वर्धा येथील नगर परिषदेच्या गांधी विद्यालय शाळेत वर्ग 9वी मध्ये शिकणाऱ्या सोहम करतारी याला पत्रकाराने काही प्रश्न विचारले व मिळालेली उत्तरे ऐकून अक्षरशः त्या पत्रकारावरच या मुलाला सलाम करण्याची वेळ आली. सोहम करतारी हा वर्ध्यातील आर्वी तालुका येथील कापड व्यावसायिक धीरज करतारी यांचा मुलगा. घरी आर्थिक परिस्थिती बरीच चांगली असल्यामुळे त्यांनी नर्सरी पासूनच मुलाला इंग्रजी शाळेत टाकले, परंतु एकही शाळेत समाधानकारक शिक्षण न मिळत गेल्याने वर्ग 9वीत जाईपर्यंत त्यांना 9 शाळा बदलाव्या लागल्या. आज सोहम नगर परिषदच्या शाळेत शिक्षण घेतोय व आपले अनुभव अशा शब्दात व्यक्त करतो की प्रत्येकाने अंतर्मुख होऊन याबद्दल विचार करावा. जर पैसे खर्च करूनही शिक्षण चांगले मिळत नसेल आणि सरकारी शाळा शिक्षणाबद्दल उदासीन असेल तर नेमके शिक्षण घ्यावे कुठे, हा प्रश्न तो सगळ्यांना सांगतोय. सोहमचे राजकीय ज्ञान सुद्धा एखाद्या मोठ्या माणसाला लाजवेल असेच आहे. सगळ्यांना एकत्र आणणारा महाराष्ट्र त्याला अभिप्रेत आहे. बाळासाहेब ठाकरे बच्चू कडू यांचा तो प्रचंड फॅन आहे. सध्याच्या राजकीय भाऊगर्दीत सोहमला बच्चू कडू यांचा प्रहार हा पक्ष आवडतो. बच्चू कडू यांनी दिव्यांग व्यक्तींकरिता केलेले कार्य आणि त्यांचा निर्भीड असा स्वभावही कारणे तो यामागे देतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सगळ्या सरकारांनी केलेले दुर्लक्ष सुद्धा त्याला भेडसावत आहे. म्हणूनच ही सगळी परिस्थिती केवळ राजकारणाच्या माध्यमातूनच सुधरू शकते ही जाणीव त्याला आहे आणि त्याचकरिता सोहमला भविष्यात आमदार खासदार नव्हे तर केवळ आणि केवळ मुख्यमंत्री व्हायचं आहे. आतापर्यंत मी पाहिलं आर्वी विधानसभेत जे मुलं आहे माझ्यासारखे गरिबाचे शेतकऱ्यांची मुलं आता प्रायव्हेट शाळेत कोणी मोठा माणूस जा शकते, पैसे भरू शकते, काही करू शकते, पण जे शेतकरी आहे त्यांच्या मालाले भाव नाही आहे म्हणून ते त्यांच्या मालाले भाव नाही. ठीक आहे, ते गोष्ट बदल व्हायला पाहिजे, ते मान्य आहे, पण त्यांच्या मालाले भाव नाही आहे तर मग त्यांच्या जे मुलगा आहे त्यांचे मुलं आहे त्यांना शिक्षण तर चांगलं भेटावं. त्यांना शिक्षण चांगलं नाही, शाळा नाही आहे, तर 5-5, 6-6 वर्ष एकच पुस्तकं वापरते. मी ना आतापर्यंत एवढी शाळा पाहिली मी ना, पण आता मी जिल्हा परिषदमध्ये आहे गांधी विद्यालयामध्ये. तिथं मला आता फाटलेल्या पुस्तकं असं तसं मी मायावर जेव्हा पडली हे भीती तेव्हा मला कळलं का बा पुस्तकं अशी राहते. मतलब आपण आता मी ना लय शाळेत पाहिली, हे शिकलो ते शिकलो, पण गरिबाची मुलं कशी शिकत असं आता मला हे आता कळलं. आरोप तर कोणावर नाही, पण कसं आहे काही ना काही कोणी बदल झाले पाहिजे. आता यांनी एवढ्या वर्षे भोगलं, आता यांचं काम होतं का आमदार झाले, खासदार झाले, यांचं काय काम होतं का लहान मुलांना शिक्षण बरोबर देणे, आपल्या शेतकऱ्याला माल बरोबर देणे, मालाचा भाव बरोबर देणे. आता शेतकऱ्याचे मुलं पूर्ण बाहेरगावासाठी चालले, शेती कोणच नाही करत आहे, फक्त जे बाकीचे शेतकरी आहेत जे पहिलेपासून आहे ते शेती करत आहे, कोणीच नाही करत आहे. आता जेव्हा त्यांची डेट होऊन जाईल तर मग शेती करण कोण आणि आम्ही खाणार काय, एवढं सांगा मला. बघ बदल मला एवढंच पाहिजे. आता इथचे रोड नाही बनवले, ते नाही केलं, शिक्षणावर काही लक्ष नाही. फक्त मी एवढंच म्हणतो का शेतकऱ्याच्या मालाले भाव द्या, तर जे त्यांचे मुलं आहे ते पुढे जाऊन शेतीच करण आणि समोर जी पिढी आहे त्यांना काही हे नाही वाटव का बा आम्हाला काही खायला नाही भेटत, हे नाही भेटत, म्हणजे काहीच नाही करणार. मग ते लोक मतलब पूर्ण हे आणि खाणार नाही, काहीच नाही करणार, शेतीच नाही राहत, आपण जगून कुठं, हेच म्हणणार. मी 9वीत आहे. मी ना आता नर्सरीपासून 9वीपर्यंत 9 शाळा बदलवली. मी ना सर्व शाळा पाहिली, प्रायव्हेट शाळा, हॉस्टेल, हे ते. आता मी जेव्हा जिल्हा परिषदमध्ये आलो तेव्हा मला कळलं का शाळा म्हणजे तेच होती प्रायव्हेटवाली, आपण जिथं पैसे भरू. मला वाटलं का जिल्हा परिषद शाळेमध्ये मजा येते, तिथं काहीच नाही. फक्त जा, पुस्तक काढून बसा, ते बंद करा, जेवण करा, खिचडी खा, घरी जायचं असेल मधल्या सुट्टीमध्ये चालले जा, बस तेवढं. आणि क्लासरूम चांगले नाही, काहीच चांगले नाही. हो, सरकारी शाळेमध्ये तर शिक्षण पूर्ण संपलेलं आहे आता.
जेव्हा मी पाहिलं शिक्षण आहे, पण आता कसं जे 2-3 टीचर्स आहे हां, त्यांना म्हणते शिक्षणावर आणि प्रेम आहे जे शिक्षकांना, ते म्हणजे ते आम्हाला चांगलं शिकवते, चांगलं गाईड करते, हे करते, पण शाळा बनवली नाही आहे, काही नाही आहे, तुटलेले बेंचेस, पुस्तकं, हे म्हणजे बदल व्हायला पाहिजे, हेच म्हणणं आहे. आमदार खासदार काही व्हायचंच नाही ना आपल्याला. मी ना त्या दिवशी म्हटलं का डायरेक्ट मंत्रीच बनायचं आहे. आणि आता काय आहे, आपल्याला काय 5-10 हजार लोक जिथे आहे गावात त्यांचं नाही पाहायचं आहे, आपल्याला पूर्ण महाराष्ट्राचं पाहायचं आहे. आपला महाराष्ट्र आता लय मागं चाललाय, आपल्याला आपल्या महाराष्ट्राला समोर न्यायचं आहे. जेव्हा आमचे वीर छत्रपती शिवाजी महाराज होते, त्यांच्या टाइमावर छत्रपती शिवाजी महाराजची जेव्हा सरकार होती, त्यांचा जेव्हा एम्पायर होता, ते सर्वाले प्रत्येक गोष्टी करे, शेतकऱ्याच्या मालाले भाव दे, ते एक्सपोर्ट करावे, सर्व म्हणजे बरोबर करावे. आता मुले तसंच करायचं, आपल्या महाराष्ट्राला समोर न्यायचं आहे. मला तर आता हे काही आता एवढं समजलं नाही, तोडफोड हे फोड, पण आता त्यांनी तसं नाही करायला पाहिजे. आपला महाराष्ट्र नाही का आता बाटून राहिले, आपला महाराष्ट्र पहिलेच बाटून राहिले. मला आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना जोडायचं आहे. जसं पहिला आपला महाराष्ट्र कसा होता पूर्ण जुळलेला, आता तसा आपला महाराष्ट्र जुळलेला पाहिजे. जे आमचे बाळासाहेब ठाकरे होते ते एवढं करे, आता तसंच राहायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी म्हटलं आपल्या महाराष्ट्राला जुळून ठेवलं, तर आताही आपला महाराष्ट्र तसाच जुळला पाहिजे आणि समोर जाऊन जुळलेला राहायला पाहिजे. आता तर मला फक्त एकच पक्ष आवडते, ते आमच्या बच्चूभाऊचा पक्ष, फक्त पक्ष. त्याचंही कारण आहे, कारण जे आमचे बच्चूभाऊ आहे ते लोकांसाठी लय काही केलं आहे. त्यांना अपंग लोकांचा आशीर्वाद आहे, शेतकऱ्यांचा आशीर्वाद आहे. म्हणजे सर्व रोजगार ज्यांना मिळाला नाही त्यांना ते रोजगार देते. ते म्हणजे शेतकऱ्यावर प्रश्न मांडते, रोजगारावर मांडते. म्हणजे ते आताचं नाही पाहत, ते समोरचं पाहते का आता जर हे गोष्ट झाली नाही तर समोर आपल्याला लय तकलीफ जाईल, लय म्हणजे समोरच्या पिढीला लय तकलीफ जाईल. म्हणून मला बच्चूभाऊ आवडते. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.